मागील काही दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये विविध रस्त्यावरून जाणाऱ्या एकट्या वाटसरू महिलांवर पाळत ठेवत दागिने ओरबून नेल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं। या अनुषंगाने चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपींवर कठोर कारवाईच्या सूचना ग्रामीण पोलिसांना देण्यात आल्या। वरिष्ठांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक निफाड परिसरात गस्त घालत असताना पोलीस निरीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेला 2 संशयित दुचाकीवरून विंचूरहून नाशिककडे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतलं। विशाल सांगळे, गणेश कापसेसह पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाव आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपला साथीदार रोहित गायकवाड याच्या समवेत गुन्हा करून त्या दागिन्यांची विजय उज्जैनकर यास विक्री केल्याची कबुली दिली। या तिघा संशयितांविरोधात याआधी चेन स्नॅचिंगचे एकूण 10 गुन्हे असल्याचं पोलीस तपासात समोर आले। दरम्यान पोलिसांनी 48 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल फोन असा एकूण 4,76,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। घटनेचा पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी निलेश सगर, कसबे सुकेरी, नाशिक।